सर्वांना माझा नमस्कार। तर आज आपण पाहूया की पोषण ट्रॅकरमध्ये कौटुंबिक सर्वेक्षण म्हणजे फॅमिली सर्वे कशा पद्धतीने भरायचा आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर कौटुंबिक सर्वेक्षण म्हणजे फॅमिली सर्वेवरती आपण जाणार आहोत। याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती काही कुटुंब प्रमुखाची नावे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य संख्या दिसत असेल, कारण ही कुटुंब मी सुरुवातीला भरून घेतलेली आहेत। तर आता आपण नवीन कुटुंब ॲड करण्यासाठी जे तुम्हाला खाली निळ्या कलरचा गोल दिसत आहे, ज्यामध्ये एक बेरजेचे चिन्ह आहे आणि कुटुंबाचं एक सिम्बॉल तिथे दिसत आहे, त्याच्यावरती आपण जाणार आहोत। याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला कुटुंब प्रमुखाची प्रोफाईल तयार करायची आहे। तर कुटुंब प्रमुख म्हणून आपण कोणाची प्रोफाईल तयार करू शकतो, तर ती प्रोफाईल आई, वडील किंवा पालक यांच्यापैकी कोणाचीही असू शकते। तर खाली एक तुम्हाला निळ्या कलरमध्ये नोट दिसत आहे, जिथं लिहिलेलं आहे की कुटुंब या शब्दाचा अर्थ काय आहे। तर पोषण ट्रॅकरमध्ये कुटुंब या शब्दाचा अर्थ म्हणजे पती पत्नी व त्यांची मुले, म्हणजे पूर्ण कुटुंब असा कुटुंब या शब्दाचा अर्थ पोषण ट्रॅकरमध्ये घेतलेला आहे। म्हणजे फक्त आपल्याला कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून आईचं प्रोफाईल तयार करायचं आहे, त्यानंतर वडील आणि त्यांची मुले एवढंच कुटुंब आपण पोषण ट्रॅकरमध्ये भरणार आहोत। तर जर आई कुटुंबामधील जिवंत असेल तर कुटुंब प्रमुख म्हणून आपण आईचंच प्रोफाईल तयार करणार आहोत। अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर आई मृत असेल तर आपण मृत या पर्यायावरती गेल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्याचं प्रोफाईल आपण कुटुंब प्रमुख म्हणून तयार करू शकतो। तर चला आपण प्रोफाईल तयार करून घेऊया। आपण आई या पर्यायावरती गेल्यानंतर जे खाली दोन पर्याय आहेत त्याच्यामधील जिवंत या पर्यायावरती गेल्यानंतर पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा व नवीन प्रोफाईल तयार करा, असे दोन पर्याय इथं तुम्हाला दिसत असतील। तर पहिला जो पर्याय आहे जो की पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा, तर याच्यामध्ये आपण कोणाचं कुटुंब प्रमुख म्हणून प्रोफाईल तयार करू शकतो, जे की आपल्या पोषण ट्रॅकरमधील गरोदर माता किंवा स्तनदा माता ज्यांची प्रोफाईल आपण तयार केलेली आहे, म्हणजे असं की गरोदर माता म्हणून ज्या मातेची प्रोफाईल तयार केली आहे किंवा स्तनदा माता म्हणून ज्या मातेची आपण प्रोफाईल तयार केलेली आहे त्यांचीच प्रोफाईल आपण इकडं कुटुंब प्रमुख म्हणून ॲड करू शकतो। म्हणजे वरील जो पर्याय आहे याच्यामध्ये आपण फक्त पोषण ट्रॅकरमधील जे आपल्या नोंदवलेल्या गरोदर माता आणि स्तनदा माता आहे यांचंच कुटुंब याच्यामध्ये आपण भरू शकतो या पर्यायावरून। म्हणजे त्या मातेचं प्रोफाईल तयार करून त्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य आपण ॲड करू शकतो। आणि खाली जो पर्याय दिसत आहे नवीन प्रोफाईल तयार करा, तर याच्यावरती गेल्यानंतर जे आपली अशी बालकं की ज्यांची माता गरोदरही नाही किंवा स्तनदाही नाही, अशा बालकांच्या मातेचा आपण या खालील पर्यायावरती जाऊन प्रोफाईल तयार करू शकतो। तर आपण गरोदर किंवा स्तनदा मातेचं प्रोफाईल न तयार करता आपण काय करूया, नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावरती जाऊया आणि आपली जी बालकं अशी आहेत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातली किंवा 3 ते 6 वयोगटातली त्यांचं कुटुंब आपण पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवूया। तर खालील पर्यायावरती आपण जाऊ नवीन प्रोफाईल तयार करा याच्यावरती गेल्यानंतर फॅमिली हेडच्या डिटेल्स आपल्याला भरायच्या आहेत। त्याच्यामध्ये आधार क्रमांक सुरुवातीला आपण भरून घ्यायचा आहे। तर चला मी तुम्हाला एक कुटुंब याच्यामध्ये पोषण ट्रॅकरमध्ये ॲड करून दाखवते। तर या मातेचा आपण आधार क्रमांक याच्यामध्ये ॲड करूया। कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील इतर सदस्य जे आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये ॲड करायचे आहेत त्यांचे आपल्याला कंपल्सरी आधार नंबर लागणार आहेत। आधार नंबरशिवाय आपण पोषण ट्रॅकरमध्ये प्रोफाईल तयार करू शकत नाही। आधार नंबर भरल्यानंतर आपण त्या मातेचं पूर्ण नाव पोषण ट्रॅकरमध्ये भरून घेऊया। तर मातेचं नाव भरलेलं आहे मी। त्यानंतर लिंग सिलेक्ट करायचं आहे, तर महिला हे लिंग मी सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर मातेची जन्मतारीख आपल्याला ॲड करायची आहे। याच्यावरती गेल्यानंतर कॅलेंडर ओपन होईल, त्याच्यामध्ये आपल्याला 2006 जिथं दिसत आहे तिथं टच करायचं आहे। तिथं गेल्यानंतर तुम्हाला वर्ष उपलब्ध होतील, त्या मातेची जन्मतारीख कोणत्या वर्षाची आहे ते तुम्हाला पाहायचं आहे। तिच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। माझी माता 1995ची आहे, तर त्या वर्षीचं मी वर्ष सिलेक्ट करून घेतले आहे। त्यानंतर महिना आपल्याला पाठीमागं जायचं हे आयकॉन आणि पुढे जायचा हे आयकॉन दिसत आहे, त्यानुसार
नोव्हेंबर पासून पुढे तुम्हाला डिसेंबर सिलेक्ट करता येईल आणि मागं घेऊन ऑक्टोबर सप्टेंबर असे महिने सिलेक्ट करता येतील. तर माझी माता जूनमधली आहे, त्यामुळे मी पाठीमागं जाऊन जून हा महिना ओपन केला आहे. त्यानंतर 12 ही माझ्या मातेची जन्मतारीख आहे. 12 दिनांकवरती मी टच केल्यानंतर एक रेड कलरचा गोला आलेला आहे. हा आल्यानंतर ओके या पर्यायावरती जायचं आहे. पूर्ण मातेची जन्मतारीख इथं आलेली आहे. त्यानंतर गाव आणि गावाचा कोड हा ॲटोमॅटिकली येणार आहे, तो आपल्याला ॲड करायची गरज नाही. त्यानंतर खालचा पर्याय आहे म्हणजे जातीचा प्रवर्ग. तर त्या मातेचा जातीचा प्रवर्ग कोणता आहे? यामध्ये 3 जाती उपलब्ध आहेत, ती म्हणजे SC आणि ST व इतर. SC आणि ST मधील जर असतील तर त्या पर्यायावरती जावा, इतरमधील असतील तर इतरवरती जावा. माझी माता इतरमधली आहे, त्यामुळे मी इतर हा पर्याय निवडते. त्यानंतर धर्म निवडायचा आहे. धर्मामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध धर्म, जैन, इतर असे पर्याय उपलब्ध आहेत. तर ही जी माता आहे ती हिंदू आहे, तर मी हिचा धर्म हिंदू हा निवडते. त्यानंतर राज्यातील अल्पसंख्याक. तर याच्यामध्ये जर माता अल्पसंख्याक प्रवर्गातली असेल तर हो म्हणायचं आहे, नसेल तर नाही म्हणायचं आहे. म्हणजेच जर माता मुस्लिम प्रवर्ग, जैन हे अल्पसंख्याक प्रवर्ग आहे याच्यामधील जर असेल तर तुम्ही अल्पसंख्याक या पर्यायाला हो म्हणायचं आहे, अन्यथा नाही म्हणून पुढे जायचं आहे. यानंतर अंगणवाडी केंद्र परिसरामधील रहिवासी आहे का? तर हो. यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाते, हे मातेचं स्वतःचं कुटुंब प्रमुखाचं प्रोफाईल असल्यामुळे हे ॲटोमॅटिकली आलेलं आहे स्वतः म्हणून. त्यानंतर सध्याची वैवाहिक स्थिती, तर माता विवाहित आहे. त्यानंतर मातृत्वाची स्थिती, तर यामध्ये 3 पर्याय उपलब्ध आहेत, त्या म्हणजे गर्भवती, स्तनदा आणि इतर. म्हणजे जर माता गरोदर असेल तर गरोदर आपण सिलेक्ट करणार आहे, स्तनदा असेल तर स्तनदा, आणि इतर म्हणजे जे की 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांची माता आहे किंवा 3 ते 6 वर्षातील वयोगटातील बालकांची माता आहे. तर माझी जी माता आहे ती 6 महिने ते 3 व 3 ते 6 मधील अशा 2 लाभार्थ्याची माता आहे, त्यामुळे इतर या पर्यायावरती मी टच करते. त्यानंतर खालील ICDS सेवांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे का? तर पूरक अन्न, तर आपण 6 महिने ते 3 व 3 ते 6च्या मातांना पूरक अन्न या सेवेचा लाभ देत नाही, त्यामुळे नाही या पर्यायावरती आपण टच करायचं आहे. त्यानंतर समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा याच्यावरती जायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला इथं मेसेज येईल की यशस्वीरित्या सादर केले. यानंतर या मातेची प्रोफाईल आता पहा समोर तुम्हाला दिसत आहे. या मातेची प्रोफाईल तयार झालेली आहे. या मातेची प्रोफाईल तयार झाली आहे आता कुटुंब प्रमुख म्हणून. तर आता आपण काय करूया, या मातेच्या कुटुंबामध्ये सदस्य ॲड करूया. याच्यासाठी आपल्याला खाली जे दिसत आहे निळ्या कलरचा चौकोन, त्याच्यामध्ये जे दिसतं आहे कुटुंबातील सदस्य जोडा, याच्यामध्ये गोलमध्ये जे एक बेरजेचे चिन्ह दिसतं आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 पर्याय दिसत आहेत, ते म्हणजे पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा व नवीन प्रोफाईल तयार करा. तर आपण काय करूया, सुरुवातीला पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडून घेऊया. तर माझा डेटा बंद असल्यामुळे पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा हा पर्याय इथं दिसत नाही आहे. तर मी सुरुवातीला डेटा चालू करून घेते. हा चालू केल्यानंतर आपण सुरुवातीला जे या मातेचे मुलं आहेत ती हिच्या कुटुंबामध्ये ॲड करून घेऊया. एका वेळेस एकच मूल ॲड करता येतं. तर पोषण ट्रॅकरनुसार प्रोफाईल जोडूया आपण. तर ॲटोमॅटिकली इथं त्या मातेचं बालक समोर वरी आलेलं आहे. तर याच्यावरती आपण क्लिक करूया. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे जा पर्यायावरती आपल्याला जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर त्या बालकाची प्रोफाईल आपल्यासमोर ओपन झालेली आहे. तर आपण सुरुवातीला भरलेल्या गोष्टी इथं आपल्याला ॲड करायच्या नाही आहेत. ज्या की गोष्टी आपल्याला ॲड करायच्यात तेच फक्त पर्याय आपल्याला इथं उपलब्ध करून दिले आहेत. आपल्याला काय निवडायचं आहे, कुटुंब प्रमुखाशी नातं. तर ही कुटुंब प्रमुखाची त्या मातेची कोण आहे, मुलगी, त्यामुळे मुलगी आपण तिचं नातं सिलेक्ट करूया. सध्याची वैवाहिक स्थिती, तर ही मुलगी अविवाहित आहे, त्यामुळे इतर या पर्यायावरती आपण जाऊया. खाली ICDS सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे का? तर हो, कारण ही 3 ते 6 मधील आपलं बालक आहे. तर हे पूरक आहाराचा सेवा घेण्यासाठी इच्छुक आहे. तर हो या पर्यायावरती जाऊया. त्यानंतर समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा याच्यावरती जाऊया. त्यानंतर आपल्या हे बालक ॲड झालेलं आहे, यशस्वीरित्या सादर केले. त्यानंतर पहा तुम्ही एक माता फॅमिली हेड म्हणून आणि तिच्या कुटुंबामध्ये एक सदस्य आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर चला आपण या मातेच्या कुटुंबामधील पुढील सदस्य ॲड करू.
तर या प्लसच्या चिन्हावरती जायचं आहे. त्यानंतर या मातेचा आणखीन एक बालक आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये आहे, ते आपण या मातेच्या प्रोफाईलशी जोडून घेऊया, म्हणजे याच्या कुटुंबामध्ये ॲड करूया. चला तर पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा या पर्यायावरती जाऊया. याच्यामध्ये गेल्यानंतर या मातेची दुसरी मुलगी आपण याच्यामध्ये शोधूया. तर आपल्याला ही मुलगी मिळालेली आहे. एक मुलगी आपल्याला सुरुवातीला वरी दाखवली होती, पण दुसरी मुलगी आपल्याला शोधावी लागली आहे. त्यानंतर ज्या कुटुंबातली ती मुलीचं नाव मिळाल्यानंतर त्याच्यासमोर जे गोल आहेत त्याच्यामध्ये टच केल्यानंतर बरोबर अशी टिक येते. त्यानंतर पुढे जा या पर्यायावरती जाऊया. त्यानंतर आपल्याला फक्त काय सिलेक्ट करायचं असेल, कुटुंब प्रमुखाशी नाते, तर ही कोण आहे, मुलगी आहे. तर नाते सिलेक्ट करूया. वैवाहिक स्थिती, ही मुलगी अविवाहित आहे, इतरवरती क्लिक करूया. ICDS सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे का, तर आपण हो म्हणूया. यानंतर समाविष्ट करा व प्रक्रिया करा याच्यावरती जाऊया. तर यशस्वीरित्या सादर केले असं आपल्याला मेसेज आले आहे. तर कुटुंबामध्ये 2 मुले ॲड झालेल्या आहेत या मातेच्या. तर आता नवीन प्रोफाईल जोडूया. आता राहिलं काय, या मातेचं पती म्हणजेच या मुलींचे वडील. तर आपण या मुलींचे वडीलही यांच्या कुटुंबामध्ये जोडून घेऊया. याच्यावरती गेल्यानंतर पुन्हा 2 पर्याय उपलब्ध झाले आहेत. आता मुलीचे वडील आपल्याला पोषण ट्रॅकरची प्रोफाईल वापरून जोडता येणार नाहीत, त्यामुळे आपण काय करूया, नवीन प्रोफाईल तयार करायची आहे. तर नवीन प्रोफाईल तयार करा या पर्यायावरती गेल्यानंतर आपल्याला मुलीच्या वडिलांची प्रोफाईल तयार करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला त्यांचा आधार नंबर याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आधार नंबर ॲड केल्यानंतर चला आपण त्यांचं पूर्ण नाव टाकून घेऊया. तर नाव टाकून घेतलेलं आहे आपण. लिंग सिलेक्ट करूया, पुरुष. यांची जन्मतारीख आपण ॲड करूया. मातेची ज्या पद्धतीनं आपण ॲड केली होती त्या पद्धतीनं आपण ॲड करूया. तर 2024 असं दिसत आहे. तिथून आपण त्यांचं जन्मवर्ष सिलेक्ट करून घेऊया. याच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या जन्माचा महिना आपण सिलेक्ट करूया व जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर ओके पर्यायावरती टच केल्यानंतर त्यांची जन्मतारीख येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला कुटुंब प्रमुखाशी नाते यांचे निवडायचं आहे. तर हे कुटुंब प्रमुखाचे कोण आहेत, पती. तर पती हे नातं निवडूया. त्यानंतर सध्याची वैवाहिक स्थिती, तर हे विवाहित आहेत. आणि ICDS सेवेचा लाभ आपण मुलीच्या वडिलांना देत नाही, त्यामुळे नाही या पर्यायावरती जाऊया. त्यानंतर समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा याच्यावरती गेल्यानंतर यशस्वीरित्या सादर केले असं आपल्याला मेसेज आलेला आहे. तर पहा, एक कुटुंब पोषण ट्रॅकरमध्ये तयार झालेला आहे, ज्यामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून एक माता आहे आणि तिची 2 मुली आणि तिचे पती. याप्रमाणे आपण कुटुंब तयार केलेले आहे. तर पहा, हे आपलं कुटुंब प्रमुखाच्या याद्यामध्ये आता आपण ॲड केलेलं कुटुंब इथं दिसत आहे. अशाच प्रकारे तुम्ही सर्व मातांचे प्रोफाईल तयार करा आणि कुटुंब सर्वेक्षणाचा सर्वे पूर्ण भरू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर इतर कोणत्या पोषण ट्रॅकरशी रिलेटेड विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तो मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नक्कीच प्रयत्न करीन त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा. धन्यवाद.